मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी बांधवांना, मराठी मतदारांना एक नवा इशारा बोलून दाखवलाय। झालं असं की महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला म्हणावं असं यश मिळालं नाही आणि ज्यावेळी खरं तर पक्षाची ही झालेली पडझड पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा सोशल मीडियावर आपलं निवेदन जारी केलंय आणि त्यांच्या या निकाला प्रति असणाऱ्या भावना त्यांनी मांडल्यात। राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूयात। सस्नेह जय महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन। यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढत होती, पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली। त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख नक्कीच आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही। आपले जे नगरसेवक निवडून आले ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे। ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे। अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे। बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच। तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही, पण तरीही सांगतो। MMR परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत। त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय। निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही। लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया। आपला नम्र राज ठाकरे। त्यामुळे राज ठाकरेंनी खरं तर इथे मोजक्या शब्दात पण बराच काही जो त्यांना द्यायचा संदेश होता, जो मनसैनिकांना द्यायचा होता, जो मराठी बांधवांना द्यायचा होता, तो नेमका संदेश दिलेला आहे। तरी राज ठाकरेंच्या या निवेदनाविषयी, त्यांच्या या भावनांविषयी आपल्याला काय वाटतं? मनसेचं नेमकं कुठे चुकलं, राज ठाकरेंचं काय चुकलं, याविषयीच्या आपल्या भावना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून व्यक्त करा।